नमस्कार मैत्रिणींनो, ओजल रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे। हे 150 कैरीचे लोणचे आपण बनवणार आहोत। प्रथम आपण एका मोठ्या ताटामध्ये मिक्स करून मसाले पहिले काढून घेणार आहोत। आता हा गूळ आहे, मसाले आहे 50 ग्रॅम मिरची पावडर, 200 ग्रॅम लोणचेचा तयार मसाला, हळद पावडर 50 ग्रॅम, धनिया पावडर 50 ग्रॅम, लवंग 10 ते 15 अंदाजे पण टाकू शकतो त्यात, बडीशेप 50 ग्रॅम। ठीक आहे, 1.5 किलो गुळाचं मिश्रण आपण एकत्र करत आहोत। 2 किलो तेल, त्यामध्ये लसूण 250 ग्रॅम घेऊ शकतो आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं। चांगलं उकळी आल्यानंतर बंद करायचा गॅस आणि थंड व्हायला आलं का मग त्यात लसूण ॲड करायचं। आणि ही टाकली आपण 250 ग्रॅम मोहरीची डाळ त्यात। तेल एकदा थंड झाल्यानंतर मग गुळामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। हाताने चांगलं मिक्स करायचं ते तेल। आणि ते आपले जे मसाले आहेत ना तयार झालेले, त्यात मिक्स करून द्यायचं सर्व तेल आणि हाताने एकजीव करून घ्यायचं। लसूण बघा कसा दिसतोय, लाल झालेला नाही दिसला पाहिजे त्यात, कारण टेस्ट बदलते त्याची। मग आता हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात आपण जे 150 कैरीची फोडी केलेली आहे ना, त्या फोडी मिक्स करणार आहोत। ते 2 दिवस, एक 1.5 दिवस पूर्ण सुकू शकतो आपण चांगल्या कैऱ्या धुवून। आणि मग त्यात हे 1.5 किलो मीठ टाकायचं। कैरीच्या फोडी चांगल्या सुकलेल्या पाहिजे त्या। आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर मीठ टाकल्यानंतर त्यात मिक्स करून घ्यायच्या फोडी या कैरीच्या। थोडं थोडं मिक्स करून चांगलं दुसऱ्या भांड्यात आपण ठेवू शकतो। आणि मग सर्व लोणचं तयार झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर एकत्रच एका भांड्यात 2 दिवस मुरत ठेवायचे आपल्याला आणि बरणीमध्ये लगेच भरायचं नाही। माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा। थँक्यू फॉर